भारतातील कोणत्या राज्यात लाल भेंडी आढळते? ए. राजस्थानमध्ये, बी. बिहारमध्ये, सी. उत्तर प्रदेशमध्ये, डी. आसाममध्ये. मित्रांनो, तुमचे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए. राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला? ए. 1683 साली, बी. 1680 साली, सी. 1655 साली, डी. 1630 साली. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी. 1630 साली. पुढचा प्रश्न, कोणत्या देशातील लोक गधीचे दूध पितात? ए. पाकिस्तान, बी. इराण, सी. भारत, डी. कोरिया. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी. इराण. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक खेळाचे आयोजन किती वर्षानंतर होते? ए. 6 वर्ष, बी. 7 वर्ष, सी. 4 वर्ष, डी. 3 वर्ष. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी. 4 वर्ष. पुढचा प्रश्न, कावळा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? ए. श्रीलंका, बी. नेपाळ, सी. भूटान, डी. पाकिस्तान. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी. भूटान. पुढचा प्रश्न, भारतामध्ये किती केंद्रशासित राज्य आहे? ए. 8 राज्य, बी. 7 राज्य, सी. 9 राज्य, डी. 10 राज्य. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए. 8 राज्य. पुढचा प्रश्न, लाईफबॉय ही कोणत्या देशाची कंपनी आहे? ए. चीन, बी. भारत, सी. इंग्लंड, डी. अमेरिका. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी. इंग्लंड. पुढचा प्रश्न, मानवी डोळ्याचे वजन किती असते? ए. 8 ग्रॅम, बी. 10 ग्रॅम, सी. 20 ग्रॅम, डी. 30 ग्रॅम. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए. 8 ग्रॅम. पुढचा प्रश्न, गुलाबी रंगाची केळी भारतातील कोणत्या राज्यात आढळते? ए. केरळ, बी. गुजरात, सी. महाराष्ट्र, डी. तमिळनाडू. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए. केरळ. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ए. पंडित जवाहरलाल नेहरू, बी. मनमोहन सिंग, सी. अटल बिहारी वाजपेयी, डी. लाल बहादूर शास्त्री. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि आज तुम्ही 10 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्की सांगा. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.